स्वामी राया दर्शन दे रे देवा, हे स्वामी राया राहू दे तुझी छाया, हे स्वामी राया चरणी ठेवितो माझा. तायडेव, हे तायडे. आले आले. अरे बापू कुठे गेले? अरे काका तुम्ही होय? हो. बापू राहण्यात गेलेत. अरे बापूंना का निरोप दिलता? काय तुला बोललं का? कशाबद्दल? अरे तुला एक जागा असं चांगले स्थळ आले. ते होय, हं? बापू सांगतील की तुम्हाला. बर ठीक आहे. कुठे गेलेत बापू? राहण्यात गव्हाची मळणी आली ना. लवकर गेले आज. बर चालतंय, घेतो बापूची गाठ मी रानात जाऊ ना. बर बर चालेल. हो, हो. चहा वगैरे घ्या ना. काय नको बाई, पाणी. नाही नको नको नको. चहा पाणी घेऊन तरी. आलोय. नको नको बा, मी जातो रानात बापूंची गाठ घेतो. बर बर. काय वर्षा मॅडम, काय झालंय? वहिनी, सकाळी सकाळी कसं काय येणं केलंस? अगं काम आवरली. हा. म्हणलं चला आता, ते पण गेले आज लवकर. मटण कसं झालेलं? मी खाते का मटण? ते मटण कसं झालेलं? म्हणूनच विचारलं, म्हणलं मटण कसं झालेलं, चांगलं झालेलं का नाही. दाद्या खुश झाला का? दादाचे माहित नाही बी. वेगळं काय. चल घरात चल, बोलू आपण. ये की वहिनी. हा आले आले. बस. आज कसं काय येणं केलंस पण? अगं काम आवरली घरातली सगळी. हा. आज सकाळी लवकर जायचं होतं यांना, त्यामुळे सगळं उरकलं आणि घरात पण करमेना बोर वाटायला लागली. म्हणलं होय. चला तुला भेट द्यावी, सरप्राईज. होय का? बर चहा ठेव, चहा घेतेस? ए नको चहा, गत्ता चहा त्यांच्या बरोबरच घेतला. थोडासा. नाश्ता पण नको नको, काहीच नको. आणि बरं झालं तू आलीस. तुला करमत नव्हतं? नाही ग, थोडस काम होतं तुझ्याकडे, बोलायचं होतं. बोल की मग, काय प्रॉब्लेम आहे का? ये बोल ना मग, काय झालं? अगं तुला माहितीये ना, रानात गव्हाची कामं चालू आहेत. बायका बोलवल्या होत्या मजुरीला, त्यांची मजुरी द्यायची. उद्या आपला बाजाराचा दिवस नाही का, हा, म्हणून मग थोडी दादाला विचारून जरा पैशाची मदत झाली असते तर. पैशाचं का? आपल्या गावाचे मिळाले ना की मी बापूंना द्यायला आता सांगतो. तू देणार ग, देण्याबद्दल नाही काय, पण अगं आत्ताच यांचं ते टेंडर काय पास झाले ना, त्याला पण पैसे भरलेत आणि आमचा महिन्याचा दवाखान्याचा खर्च चालूच आहे, तिथं तुला माहितच आहे. खर्च भरपूर होतोय, त्यामुळे चिडचिड वाढते त्यांची जास्तच माझ्यावरची. ते दवाखान्याचं एक, पण तू नको काळजी करू. बघ आपले कर्म चांगले आहेत ना, देव नक्की फळ देणार बघ. आणि स्वामींवरती तर तुझा विश्वास आहे ना, तुझ्या श्रद्धेला नक्की नक्की स्वामी फळ देतील बघ. हो ग, मी पण स्वामींच्याच ह्याची वाट बघते. विश्वास आहे त्यांच्यावरती म्हणून तर आजपर्यंत चाललंय. कधी तो योग येणार काय माहिती. लवकरच येईल बघ. तुला पण विश्वास बसणार नाही, असा अचानक योग येईल बघ. त्या गोष्टीचं नाही ग जास्त काय वाटत, स्वामींवरती विश्वास आहे, ते देणार हे मलाही माहिती. पण लोक ही जी मागून बोलतात ना, त्यांचा खूप त्रास होतो. तोंडावर नाहीत काय बोलत, पण माघारी तुला माहिती आहे. लोकांचं काय ग, चांगलं केलं तरी नाव ठेवणार, वाईट केलं तरी नाव ठेवणार. लोक म्हणजे बोलण्यासाठीच. जाऊ दे, त्यांचं नको मनावर घे. आहे एकच इच्छा, बघू आता. कायला हिला फोन देऊनच चुकी झाली. या फोन सुद्धा उचल नाही, काय होय ना. आता कडी लावून कुठे गेली या? तू नको टेन्शन घेऊ. किती लागणार आहेत पैसे? 8-10 हजार भेटले तर बरं होईल. बघते मी, काहीतरी मदत करायला होते त्यांना. तू नको टेन्शन घेऊ. चालते. चालते. आणि अगं बापू कुठं दिसेना झालेत? अगं गव्हाची मळणी आली ना, राण्यात गेली. आहेत ना व्यवस्थित? हाय हाय. चालते, सांग त्यांना विचारलं म्हणून ना. हो हो. बरं येऊ का मी? अगं फोन पण घरी अगं विसरले. चहा तरी झाला असताना. अगं नको, मी आता चहा घेतला आणि फोन पण विसरला. आला फोन तर परत सुरू होईल. हे असं उभे उभे येणार, उभे उभे जाणार होय.
आणि कालचं मटण छान झालं दादानं हो. सांगितलं. चल येऊ का? बरं बरं चल मी विचारते. हो चल. चल हा आता काय हिज फोन बी इथं ठेवून गेलेले काय हिला काय कळतं का नाही अवघड आहे गाडी ही तर कच्ची हवी कुठे ठेवली कपाटाची गावला गाड्या कागद तर यायला कुठे गेले कुठे गेली ती हो, ते वर्षाकडं. हा वर्षाकडे गेली ती आराला का किती फोन करायचे असतात तुला हो, ते हा? माझा फोन घरात अरे तुझा फोन घरात विसरलाय तुझ्या विसरण्यामुळे मला 40 किलोमीटर तिकडून यावं लागलं या किती फोन करायचे असते ती महत्वाच्या कामासाठीच माणूस फोन करतो म्हणून मोबाईल दिलाय ना काय हा? झालं पण अरे तुला? महत्वाचा कागद होता चेक काढायला गेली होती तिथं ती चेक काढायला गेल्यानंतर तिथं जे महत्वाचा कागद एक लागायचा होता ती घरात होता फोटो काढून जरी पाठवला असतं ना तरी काम झालं असतं माझं एवढ्या लांब यावं लागलंय त्यासाठी चला इथनं मी- पुढे जर असं झालं तर ती मोबाईल पुढील आणि तुला पुढील बाद झालं आता तुझं हा काय सारखं ती उठलं सुटलं वर्षा अरे नवऱ्याचं तर नाव घ्यायचं किती काय सारखं तिचं नाव घेत राहते तू हा चला देते कागद शोधून. नाही शोधला घेतला बी बरं ऐका की एक काम होतं. काय ती वर्षा काय तिचं अहो, तिला थोडे पैसे पाहिजे होते. कसले माझ्याकडे पैसे बिसे काय नाहीत आणि मागायचे बी नाहीत ही सगळी धावपळ चाललेली आहे सगळं चाललेलं आहे पैशासाठी चाललेलं आहे करा की थोडी हा? मदत त्यांना. पैसे नाहीत थोडी मदत. पैसे नाहीत काय जा आणि मोबाईल घेऊन बसा जेवायला. येईल नंतर मी सुमित शेठ काय विशेष काय नाही बसलोय वा बर बर काय गाठ नाही भेट नाही लागा काम होतं लागा तुझ्याकडे बोला की माझ्याकडे काय काम काढलं आणि काम असं आहे की ते काम फक्त तूच करू शकतोय मला गॅरंटी असं कोणतं काम आहे जे मी करू शकतो फक्त आता स्पष्ट बोलतो तुला स्पष्ट बोला बरं आता मध्ये 98चा इशे ठरला होता आपला हा. चॅलेंज लागलं होतं हा. ते 98 काही करून मलाच पटवायचे आणि ती पटवायला तू मला मदत करणार ओ शेठ मी तसलं दुस्तीत कुस्ती बिस्ती नाही करत असलं काम मी काय करू शकत नाही बघा अरे तुझी कसली अडचण असू दे मला सांग ना मी 0 मिनिटात करून देतो ती पूर्ण कसली पण अरे कसली कसली पण अरे बघा, कसली अरे हो बघ काय तुझं 0 मिनिटात करून देतो काही असेल ती तशी अडचण बघा काय नाही मला मग काही अडचण आहे फक्त मोबाईलचे हप्ते थकलेत बघा 4-5 नील तुझा मोबाईल नील तुझं डाऊन पेमेंट पासून ते शेवटच्या हप्त्यापर्यंत सगळे पैसे मी देतो आणि वरनं कवर बी द्यायला होतो तुला बस संपला विषय केली काय? अहो दुस्तीत कुस्ती केली तुमच्यासाठी मग बस मग अजून काय पाहिजे मग एक काम करावं लागेल हा बोला की तुला असं करावं लागेल ओ शेठ हा? नंतर कशाला आत्ताच करू की आत्ता आली ती चल आत्ताच करू नको नको थांब थांब कसं असतं माहितीये का हो चार पैसे दिलं म्हणून हो जास्त 4 पैसे दिलं म्हणून काय अडचण नसते र बरं तू बी माणूसच आहे रे आणि माझं मन कसं आहे माहितीये का माझं मन असं एकदम दिलखुलास आहे रे दुसरं काही विषय नाही हा मग तुला तीच म्हणतो र दुसरं काय नाही आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाला मदत केली म्हणजे काही अडचण नसते आणि शेवटी कसं आहे माहितीये का मी पण स्वामीच्या विचाराचा माणूस आहे रे जसं स्वामी सांगतील तसंच मी पण कामं करत असतोय आणि शेवटी तू गावातला आहे आपला मित्र आहे दुसरं काय नाही आणि कसं आहे आपल्या माणसाने आपल्या मदत केली म्हणजे जरा बरं असतं र दुसरं काय नाही तुझी कसली अडचण असू दे काय आपल्याला सांगत जा काय अडचण नाही हा चालतंय घेतो तुझी संध्याकाळी गाठा चालते फक्त तेवढं हप्त्याचं बघा अरे बघू की संध्याकाळी लगेच बनलं म्हणून लगेच पैसा असते तो लागा थांब की जरा का गाडी काय झाली गाडीला हे काय झालं गाडीला गाडी कशी काय बंद पडली बर काय कळाय मार्ग नाही का हो काय अडचण अहो नाही काय म्हणजे तशी काय अडचण नाही बरं का नवीनच गाडी आहे. पण कसं काय अचानक बंद पडली काय कळाय मार्ग नाही आणि माणसाचं तर काय सांगता येते का आता माझंच बघ मला पण काय ना काहीतरी झालं पण सांगू शकतो का तुम्हाला नाही तसंच या गाडीचं तसंच आहे पण काय
चला हे एका अर्थी बरंच झालं. का हो? अहो म्हणजे माणसाला पायी चालण्याची पण सवय असावी ना. नाही नाही मी चालतो बरं का तसं म्हणजे माझ्यासारखं दौरा असते तर इकडे तिकडं मी मोठ्या गाडीनेच फिरतो आणि ही बी गाडी नवीनच आहे पण आता अचानक कसं काय काय पण झाली काय माहिती. गाडीच ती चालायचं. नाही हो तेवढं आहे. बरं 1-2 मिनिटं. हा. हॅलो हा कुठं आहे रे? हा एक काम कर काय झालंय सुकानाच्या घरासमोर गाडी बंद पडली 98 इशे समजून घे. ये आणि गाडी घेऊन जाय. हो हो चालतंय ठीक आहे ठेव. ओके चालतं ठेव. ते गाडी पोरी येऊन घेऊन जाते ती नाही काय अडचण. कुठे निघालाय तुम्ही? हे इकडे पलीकडे मंदिराच्या तिकडे चालली. मंदिराकडे? हा. मी पण तिकडेच निघालोय. हा जायचं मग सोबत. अ- पण तुम्हाला काय अडचण नाही ना? अहो नाही. चला. म्हणजे तुम्हाला काय अडचण नाही ना? अहो नाही. तुम्ही अनोळखी कुठे आहे तसं पण. म्हणजे तुम्ही बघता काय मला? अहो नाही तसं नाही. 1-2 वेळा बघण्यात आलंय ना. भारी आहे मग चांगली गोष्ट आहे. बरं काय करायचं मग जायचं का? हो. चालतं चला. चला. चाललंय. बाकी बाकी असं काही नाही. शिक्षण झालंय. बर आता लग्नाचा विषय सुरू आहे. होय का? बघूया मग आता. बघा बघी चालू असेल. हो आहे प्रयत्न चाललेत. बर बर. आणि बाकी म्हणाल तर मग घरचंच का? किरकोळ प्रॉब्लेम. यायला ह्या अमन शेठसाठी एक काय काय करावं लागतंय. पुढे करणार हे माझ्या मागे त्रास. नाही अडचण वगैरे नाही असं काही नाही. नाही नाही तुम्ही 100% मला काहीतरी लपवता वाटतं. 100% काहीतरी अडचण दिसते. सांगा तुम्ही 100% काहीतरी अडचण आहे. सांगा. अहो नाही नाही पण तुम्ही मग सांगत ना चल तुम्हाला अडचण आहे. पण तुमचा चेहरा मात्र मला सांगतोय की तुम्हाला 100% काहीतरी अडचण आहे. नाही अहो खरंच नाही. नाही आहे पण तुम्ही मला सांगा ना. नाही अहो खरंच काही अडचण नाही. नाही नाही तुम्ही जरी सांगत असाल ना किंवा अडचणी नाही त्या पण तुमचा चेहरा मात्र नक्की सांगतो की तुम्हाला अडचणी आहेत म्हणून. मग तुम्ही काही म्हणा. आता काय बोलू आणि आता मात्र कमाल झाली. हो का तुम्हाला स्वामींची शपथ आहे. अरे देवा. तुम्हाला सांगावंच लागलं. स्वामींची शपथ देऊन नाईलाज केलं बघा. नाही असं काही फार मोठी अडचण नाही. थोडस पैशाचाच विषय होता. पैशाचा विषय ना मग ही अशी काय लई मोठी अडचण नाही. मी देतो ना पैसे काय असतील ते. हो नाही काही गरज नाहीये नाही त्याची. ना अहो एवढं काय त्याला काय. करतो मदत. अरे 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 रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. आय, आय. बापू हा अहो तुम्हाला सांगायचं होतंय. काय ग पुरी? बघा मी म्हणाले होते ना स्वामी नक्की मार्ग काढतील. स्वामींनी मार्ग काढला. अरे कोणता विषय काय आहे? अहो तुम्ही नाही का सकाळी म्हणाला होता जरा पैशाची अडचण आली. हा हा पगाराची होय. हा हा मग स्वामी कृपेने पैशाची जुळणी झाली बघा. स्वामी ज्यांच्या पाठीशी त्यांना कशाची भीती नाही बघ बाळ. खरे खरे मला माहितीच होतं पुरी दाद्या पैसे नक्की देणार. दादानी नाही दिले. मग म्हणजे हो दादानीच दिले. मग अ, म्हणजे वहिनीने दिले. अरे बाळ वहिनी काय दादा काय एकच की ग. हा बरं आता ते कुठे ठेवलेत पैसे? आत ठेवलेत कपाटात. बरोबर मी ते घेतो पैसे. मला पगाराचं दिलं म्हणजे माझ्या डोक्याचं काळजी मिटेल ग. येऊ का मी मग?
बर हा? हो. पगार मागवतो संपला विषय. स्वामी, चुकलं माझं आज. खोटं बोलले बापूंबरोबर. माफ करा तेवढं. खरं सांगितलं असतं ना, बरंच उगाच काहीतरी प्रॉब्लेम झाला. स्वामी राहील, माफ करा, माफ करा. आयला साहेबराव कसं काय आला नाही तर इथलं लोकेशन हा लोकेशन तर इथलं दिलतं पण अजून कसं काय आला नाही काय माहित. येतील की. साहेब नमस्ते बरं का. व्यवस्थित केला होता. काय झालं? ऑफिसला गेलतो आम्ही परत अहो काय झालं, मी ऑफिसला येणार होतो तुमच्या, पण तुमचा फोन आला, इकडे आलोय. म्हणून मी आता गाडी लावायची गेलो, इकडे आलो. चेक बरं बरं, दर्शनाला का? हा. बरं. चेक तुमचं दर्शन करा की. दर्शनाला मला लय गडबड आहे बरं का साहेब, लय गडबड आहे दर्शनाला. चालतंय, ओके. थँक्यू बरं का. पार्टीचं तेवढं बघा. अहो पार्टीचा काय विषय आहे का? अहो सारखं चेक ही चालूच राहणार आहेत आपलं. आता प्रत्येक चेकला पार्टी राहणारच आहे, वली पार्टी, सुकी पार्टी, सगळं चालूच राहणार आहे. चालतं नक्की करा तेवढं हो हो हो, चालतंय, नक्की येऊ का? धन्यवाद साहेब. हा शेठ, आपल्याला चेक मिळाला आता. फक्त उद्याच्याला डायरेक्ट तुम्हाला पेमेंट मिळून जाईल. हा हा, नका टेन्शन घेऊ, आपण शब्दाला लय पक्का माणूस आहे. हा हा, पाठवतो की तुम्हाला पेमेंट, उद्या घेऊन येतो पेमेंट मी तुम्हाला. अहो शेठ, शब्दाला लय पक्का माणूस आहे आपण. चेक मिळालाय आपलं, तुम्हाला उद्याच्याला होऊन जाईल पेमेंट, नाही काय अडचण. अहो मी स्वतः येणार घेऊन तुम्हाला पेमेंट. हा 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 हा, चालतंय चालतंय, ठेवतो. हा, ह्याला पहिलं बँकेत जातो, चेक भरतो, झालं म्हणून. ह्याला चेक कुठे गेला? ह्याला चेक कुठं पडला? तनच झालाय ना काही. अवघड झालं कडे. इथनच बोलत आलतो फोनवरती, कुठं चेक पडलाय. कुठं पडला आता, काय अवघड झालं कडे. फोनवर बोलायचं राहतात. पूजा, पाणी आण ग. हा आले. हे घ्या पाणी. काय झालं? कसल्या टेन्शन मध्ये? सकाळी एवढी धावपळ केली, हम्म. कंपनीत गेलो, चेक मिळाला. हा. चेक घेऊन आलो ना, गाडीवरती फोन पण येते ती गाड्यांच्या कामाचं हे. हम्म. आणि घेतलं, ते चेक खिशातून पडला. आता ते कुठं पडलाय सगळीकडे शोधलंय, पण कुठं काय सापडलं नाही. असं कसं चेक पडला? आता काय सांगून पडणार आहे का? काय कुठली गोष्ट सांगून होणार आहे का? आता पडल्यावर पडला, मी शोधलं सगळीकडे, पण कुठंच काय भेटलं, सापडलाच नाही मला. साईन केली होती त्याच्या? अरे बाबा, डायरेक्ट जाऊन बँकेतनं पैसे काढून आणायच्यात. आता सगळं झालेलं आहे. उद्या गाड्यांचा हप्ता आहेत मला. किती लाखाचा होता? 3,50,000चा चेक आहे. असं उद्या कसा मला- निष्काळजीपणा करताय तुम्ही? आता सांग ना, मला काय ते सांगून पडलाय का? ते खिशातनं पडला. हम्म. उद्या मला गाड्यांचा हप्ता आहेत, सगळे आहेत. मग देतील की ते कंपनीवाले दुसरा अगं check? देतील की, पण एका चेक साठी मला 8-15 दिवस झाले ते सगळं हे करायचं लागलेलं आहे. आणि दुसऱ्या चेक साठी परत 4 दिवस जातील. उद्या गाड्यांचा हप्ता आहेत मला, गाड्यांचा हप्ता आहेत. उद्या गाड्या स्क्रॅपला भरायच्या ती या, हा, तिथं पैसा लागतील. तुम्ही नका टेन्शन घेऊ. स्वामी समर्थ आहेत. ऐक ना, मला ही टेन्शन मध्ये असल्यावर तर तू सारखं नाव काढत जाऊ नको. हा, आणि तुला एवढंच वाटतंय ना काय ते स्वामी समर्थ आहेत, स्वामी समर्थ आहेत, तर तुझे काय स्वामी समर्थ मला आणून देणार आहेत का चेक? देणार आहेत. अहो, अशक्य ही शक्य करतात स्वामी. मग सांग तुझ्या स्वामींना मला चेक आणून द्यायला.
चला कुठं? या की या, हे बघा. चेक इथं हो, चेक इथं. तुला सापडला? हो, म्हटलं नव्हतं का मी तुम्हाला, अशक्य हे शक्य करतील स्वामी. कुठं सापडला? बरं झालं सापडला. मी पहिलं बँकेतनं पैसे काढून येतो, ते काम करतो पहिलं. अहो ऐका तरी. बघू आले.